नमस्कार. हाय. अजून काही रूम मिळालेली नाही. मी आत्ता फ्रेश झाले, नाश्ता झाला आहे आणि अजून रजिस्ट्रेशनची वेळ झालेली नाही आहे. फक्त पानांची सळसळ ऐकू येते. कुठल्याही वाहनाचा आवाज नाही, कुठल्याही माणसाचा आवाज नाही, कुठल्याही कर्कश आवाज नाही. फक्त पानांची सळसळ, झुळझुळणारा वारा. खूप छान वातावरण आहे. मी माझी पहिली विपश्यना केली होती नागपूरला, माहूरझरी धम्मनागा विपश्यना सेंटर येथे. अतिशय सुंदर आणि नयनरम्य वातावरण होतं. मला निसर्ग खूप आवडतो आणि विपश्यनेच्या निमित्तानं मला वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतं. त्यामुळे मला खूप आनंद होतो आणि विपश्यना करायलासुद्धा खूप छान वाटतं. कारण विपश्यना तर होतेच, त्याचबरोबर माझं निसर्गाशी नातं मला जोडायला अधिक वेळ मिळतो. त्यामुळे मला खूप छान वाटतं. कारण आमच्या सोलापुरात निसर्गाच्या नावावर काहीही नाही, त्याचं मला खूप दुःख होतं. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी सहलीच्या निमित्तानं किंवा विपश्यनेच्या निमित्तानं फिरत असते. माझी पहिली विपश्यना होती नागपूर माहूरझरी धम्मनागा विपश्यना सेंटर आणि माझी दुसरी विपश्यना होती नाशिकला इगतपुरी. खूप छान धम्मगिरी विपश्यना सेंटर, इगतपुरी, नाशिक. अगदी नाशिकचं तर वर्णनच करणं म्हणजे शब्दात करता येणार नाही. एकतर निसर्ग आहे, त्यातून तिथं जी बागेची रचना केलेली आहे ती अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तो परिसर अतिशय नयनरम्य वाटतो. मला हिरवळ, फुलं, रंगबिरंगी वेगवेगळ्या प्रकारची फुलं खूप आवडतात. आणि तिथं नागपूरमध्येही आणि नाशिकमध्येही दोन्ही विपश्यनाच्या ठिकाणी खूप छान निसर्ग, फुलं खूप छान होते. म्हणून मला ते खूप आवडले होते. आज मी इथं आहे कोल्हापूर धम्मलया विपश्यना सेंटर. हातकणंगलेच्या जवळ आहे. डोंगरावरचं ठिकाण आहे. वातावरण तसं खूप छान आहे. अजून मी फार फिरले नाही आहे. बघू आता इथं कसं वातावरण आहे. इथं मला फार फुलांची झाडं दिसत नाहीत. हा पण झाडं आहेत, भरपूर दाट झाडं आहेत. म्हणजे नागपूरला किंवा इगतपुरीला आणि माहूरझरीला जसं फुलांची अशी वेगळी बाग तयार केल्याप्रमाणे तिची रचना, त्याची देखभाल अशी होती ना, ती इथं दिसत नाही आहे. इथं आहेत जी नैसर्गिक झाडं आहेत ती आहेत. विशेष करून अशी फुलांची झाडं मला इथं दिसलेली नाहीत आणि मला फुलांची झाडे खूप आवडतात. आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात असतो की नाही, तेव्हा आपण आपल्या साऱ्या आयुष्यातल्या कटकटी, प्रॉब्लेम विसरून जातो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो, म्हणजे रोजचाच व्यवहार, रोजच्याच कटकटी, तीच माणसं, तेच वागणं, सगळं काही म्हणजे असं आखीव रेखीव करून ठेवलेलं की ह्यावेळी हे करायचं, त्यावेळी ते करायचं. आणि मग बऱ्याच वेळा आपलं डोकं भरभरायला लागतं, म्हणजे भिनभिन होते डोक्यामध्ये. डोक्याला कधी कधी मुंग्या आल्यासारखं वाटतात. कारण मला फारसं रुटीन आवडत नाही. काहीतरी आयुष्यामध्ये वेगळेपणा असावा. आणि रोज उठायचं, आवरायचं, कामाला जायचं, डबा करायचा, घाई यायचं धावत पळत, पुन्हा त्याच कृती, स्वयंपाक करायचा, जेवण करायचं, झोपायचं, पुन्हा सकाळी उठायचं, डबा करायचा, आवरायचं आणि कामाला जायचं. या सगळ्या कटकटीला मी खरंच वैतागले. आणि या सगळ्या ह्याच्यातून कधीतरी स्वतःसाठीचा वेळ मिळावा म्हणून मी शोधलेला पर्याय आहे तो म्हणजे विपश्यना. विपश्यना केंद्र ही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक विपश्यना सेंटर हे एका नैसर्गिक ठिकाणी आहे. म्हणजे डोंगर, तलाव, झाडी, नयनरम्य निसर्ग ह्या सगळ्या गोष्टीचा मिलाप असतो. आणि तशा वातावरणामध्ये विपश्यना सेंटर असतं. तुमच्या रोजच्या कटकटीपासून आणि धावपळीच्या जीवनापासून तुम्हाला थोडा विरंगुळा मिळतो तो या विपश्यना सेंटरमध्ये आल्यामुळं. आणि विपश्यना साधना केल्यामुळं आपल्या मनावरचा आलेला ताण, रोजच्या आपल्या कटकटीतून आपल्याला शांतता मिळते आणि
जेव्हा आपण इथून परत जातो तेव्हा त्याच कटकटीत आपण पुन्हा परत जातो, पण त्या सर्व वातावरणाशी आपण एका वेगळ्या पातळीवर डील करतो. म्हणजे ज्या गोष्टीचा आधी आपल्याला त्रास होत असतो विपश्यनेनंतर त्या गोष्टी त्याच असतात, पण आपला दृष्टिकोन बदललेला असतो. गोष्टी समजून घेण्याचा आपला दृष्टिकोन जेव्हा बदलतो तेव्हा आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी खऱ्याच तितक्या त्रासदायक नव्हत्या किंवा नाहीत असं आपल्याला वाटायला लागतं. आता प्रत्येकाचा अनुभव हा जरी वेगळा असला तरी प्रत्येकाला काही ना काहीतरी नवीन यातून मिळत असतं. आणि मी जेव्हा जेव्हा विपश्यना सेंटरवरती विपश्यना करायला येते तेव्हा तेव्हा मी इथून काहीतरी वेगळं शिकून जाते. यावेळेस मी ठरवले की यावेळेस मी 10 दिवस नाही तर फक्त 3 दिवसासाठी आलेली आहे. माझ्या काही पर्सनल प्रॉब्लेममुळे मी 10 दिवसाचं विपश्यना कोर्स यावेळेस नाही अटेंड करू शकत. पण मी मेमध्ये किंवा मेमध्ये मी पुन्हा कुठेतरी असंच एखाद्या विपश्यना सेंटरमध्ये फॉर्म भरेन आणि नक्कीने माझा त्यावेळेसही नंबर लागेल. कारण आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा नंबर लावला तेव्हा माझे नंबर लागले. कारण प्रत्येक वेळेस मी फॉर्म भरते आणि माझा नंबर लागला नाही असं होत नाही. तर मी फॉर्म भरते आणि माझा नंबर लागतो. मेमध्ये पण मी फॉर्म भरणार आहे आणि त्यावेळेस मी शक्यतो 10 दिवसाच्या विपश्यनेसाठी फॉर्म भरणार आहे. मला जे चांगले अनुभव येत आहेत विपश्यनेमुळे, म्हणजे अनेक प्रॉब्लेम असतात आपल्या आयुष्यामध्ये, प्रॉब्लेम संपत नसतात आणि आपल्याला उपाय सापडत नसतो. तेव्हा स्वतःचा शोध घेण्यासाठी आपण विपश्यना केंद्राकडे वळतो. आणि खरं सांगू का, खरंच या गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडवण्यासाठी या विपश्यनेचा उपयोग होतो. ते मगाशी आलेले कुत्रं अजूनही भुंकत आहे. नशीब ते मला चावलेलं नाही, नाहीतर इथं आल्या आल्या कोल्हापूरचा पहिला प्रसाद मला मिळाला असता, तो म्हणजे कुत्रं चावल्यानंतर घेतली जाणारी इंजेक्शन. बापरे. तर अशा ह्या वातावरणामध्ये मी विपश्यनेला आलेली आहे आणि खूप छान वाटतंय मला. 3-4 दिवसाचंच आहे, त्यामुळं छोटा पिरियडमध्ये हे संपून जाईल. 3 दिवसाच्या कालावधीमध्ये 4थ्या दिवशी मी घरी जाईल. मला माहिती नाही त्याच्यानंतर आहेत ही झेंडूची फुलं. म्हणजे इथं फार काही पाहायला मिळत नाही, पण आता मला जेवढे दिसतात ती तेवढीच मी तुम्हाला दाखवणार. हे फुल बघा किती सुंदर दिसतं, अगदी छोटूसे, किती छोटूसे बघा, टिल्लूसे, एकदम टिल्लूसे, पण त्याचे रंग बघा खूप छान आहेत. आमच्या इकडे जो झेंडू असतो तो एकतर केशरी असतो, तांबूस असतो किंवा पिवळा असतो, पण ह्यामध्ये 2 ते 3 कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. म्हणजे एक वेगळ्या प्रकारची ही झेंडूची फुलं दिसतात. म्हणजे याचा आकार लहान आहे पण तिन्ही रंग यामध्ये आहेत, म्हणून ते अतिशय सुंदर दिसतात. बघा पिण्याच्या पाण्याची सोय आहे आणि हे जे समोर दिसत आहेत ती सर्व महिला निवासस्थाने आहेत. बघूयात यापैकी मला कुठलं मिळतंय आता. या आधीच्या ज्या मी 2 विपश्यना केल्या, ती पहिली होती नागपूरमध्ये माहुरझरी येथे केलेली आणि दुसरी होती ती तर इगतपुरी येथे केलेली.
त्या मानानं इथलं ठिकाण तसं छान आहे, पण मला त्या ठिकाणी हा तो रस्ता आहे जिथून मी चालत आत आले. कारण हे इतकं जंगली गवत असू नये. आणि सध्याला मी माझं सामान या 1 नंबर रूममध्ये ठेवलेलं आहे.